हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम मेथड आहे लॉस ऑफ प्रॉफिट प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 2.42 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. इथं लक्षात ठेवा कोणते मेथड आहे तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे डेट ऑफ फायर 1 एप्रिल 2023. इथं तारखा खूप महत्त्वाच्या आहे, डेट खूप इम्पॉर्टंट आहे. तर कधी आग लागलेली आहे 1 एप्रिल 2023. पिरियड ऑफ इंडेंडमिटी 4 months. इंडेंडमिटी म्हणजे याचा अर्थ आहे की आग लागल्यानंतर विमा कंपनी आपल्याला लगेच नुकसान भरपाई देत नाही, कारण ती विमा कंपनीचे लोक जिथं आग लागते तिथं प्रत्यक्ष येतात, त्याचं सर्वे करतात, त्याचे रिपोर्ट तयार करतात, मग ते रिपोर्ट कंपनीला सबमिट करतात आणि मग कंपनी तिथं ॲप्रुव्हल घेते आणि मग आपल्याला विमा कंपनी नुकसान भरपाई देते. मग एवढी सगळी प्रोसेस होण्यासाठी कालावधी लागतो. त्या कालावधीला म्हणलेला आहे इंडेंडमिटी पिरियड. तर हा आहे 4 monthsचा, म्हणजे जास्तीत जास्त 4 महिन्याच्या आत तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. त्याच्यानंतर दिलेला आहे पॉलिसी अमाऊंट आहे 3 लाख. सेल फ्रॉम 1 जानेवारी 2023 टू 31 डिसेंबर 2023. त्याची अमाऊंट आहे 18 लाख. आता इथं काळजीपूर्वक नीट बघा, आग कधी लागलेली आहे 1 एप्रिल 2023ला आणि आपल्याला ही जे सेल्स दिलेले आहेत ते आग लागण्याच्या अगोदरच्या वर्षाचे सेल्स आहेत. तर तुम्ही इथं काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर अजून पण तुम्हाला सांगते पुढं की हे एक सेल्स दिलेले आहेत 1 जानेवारी 2023 टू, आपण इथं कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला. डेट कशा दिलेल्या आहेत 1 जानेवारी 2023, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 31 डिसेंबर. हे एक इयर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं एक इयर दिलेलं आहे 1 एप्रिल 2023 आणि इयर दिलेला आहे 31 मार्चपर्यंत. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2023, जानेवारी 2024, फेब्रुवारी आणि 31 मार्च 2024. तर तुम्हाला इथं जी सेल्स दिलेले आहेत ते 2 सेल्स आहेत. एक सेल्स दिलेले आहेत ते आग लागण्याच्या अगोदरच्या वर्षाचे आहेत, म्हणजे आग लागलेली आहे इथं 1 एप्रिल 2023. इथं आग लागली 1 एप्रिल 2023ला आणि इथून तुमचं इयर कधी संपणार आहे तर मार्चपर्यंत, एप्रिल टू मार्च. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर हे इयर दिलेलं आहे बघा. इथं आग लागली आणि इथं तुमचं इयर संपलेलं आहे. तर ह्या इयरचे एक सेल्स दिलेले आहेत आणि त्याच्या अगोदरचे वर्ष एक आहे ते जानेवारी टू डिसेंबर, ह्या वर्षाचे एक सेल्स आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला इथं थोडंसं विचारपूर्वक बघायचं आहे कोणते सेल्स महत्त्वाचे आहेत ते. तर हे आग लागल्याच्या अगोदरचे सेल्स आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये 3 महिने अगोदरचे आलेले आहेत आणि हे इथं आग लागल्याच्या इयरचे सेल्स आपल्याला दिलेले आहेत. तर जेव्हा पण तुम्हाला हे पूर्ण 12 महिन्याचे सेल्स दिलेत बघा, इथं फर्स्ट आग लागल्याची तारीख महत्त्वाची आहे. ह्या तारखेपासून बघायचं की इयर एंड झालेलं आहे, त्या इयरपर्यंतचे जे सेल्स दिलेले आहेत ते तुमचे सेल्स महत्त्वाचे आहेत आणि हे सेल्स तुम्हाला ॲव्हरेज क्लॉज काढताना घ्यायचे आहेत. तर इथं आपल्याला काय काय काढायचं आहे, कसं करायचं आहे ते पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. तर इथं हे 2 सेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर सांगितलं आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर 2023. 2023चा नेट प्रॉफिट दिलेला आहे
2 लाख रुपीज अँड स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत 2 लाख. आणि पुढे सांगितले आउट ऑफ विच रुपीज 40,000 वेअर अनइन्शुर्ड. म्हणजे 2 लाख रुपये तुम्हाला स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 40,000 रुपयाच्या गुड्सवर तुम्ही विमा उतरवलेला नाही, असा गुड्स आहे. मग विमा कंपनी नुकसान भरपाई देईल का? तर नाही देणार. म्हणून काय करायचं आहे, हे जे अनइन्शुर्ड गुड्स आहे तर तो काय करायचा आहे, अनइन्शुर्ड जो चार्जेस आहे स्टँडिंग चार्जेस ते काय करायचे, गुड्स नाही आहे, स्टँडिंग चार्जेस आहेत 40,000चे, ते मायनस करायचे. म्हणजे स्टँडिंग चार्जेस तुमचे किती आहेत, 1,60,000 स्टँडिंग चार्जेस. आता स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय ते समजवते. तर हे स्टँडिंग चार्जेस आहेत, 2 लाख नाही, कारण जे 40,000 आहेत जे एक्सपेन्सेस आहेत त्याच्या तुम्ही विमा कंपनीमध्ये विमा कंपनीकडून विमा उतरवलेला नाही. म्हणजे 40,000 हे तुमचे असे स्टँडिंग चार्जेस आहे की ह्याची नुकसान भरपाई कंपनी देणार नाही. तर स्टँडिंग चार्जेसमध्ये काय काय येतं बघा, असे खर्च असतात की आग लागली तरी चालूच असतात. म्हणजे समजा कंपनीमध्ये किंवा आपल्या शॉपमध्ये कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्यांचा पगार असेल, तुमच्या शॉपचं भाडं असेल, लाईट बिल असेल, परत विम्याचा हप्ता असेल, तुम्ही लोन घेतला असेल तर त्या लोनचा व्याज असेल किंवा त्याला आपण इंटरेस्ट म्हणूया, तर ते लोनवरील इंटरेस्ट असेल असे, किंवा तुमची जी काय ॲसेट असेल तर फिक्स ॲसेट असेल, फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी वगैरे, तर त्याचं डेप्रिशिएशन असेल, तर असे प्रॉपर्टी टॅक्स असतील, ऑडिट फीज असेल, असे भरपूर प्रकारचे एक्सपेन्सेस असतात की जरी तुमच्या बिझनेसला आग लागली तर ते एक्सपेन्सेस चालूच असतात. त्याला आपण स्टँडिंग चार्जेस म्हणतो. त्यातले काही एक्सपेन्सेस असे आहेत की तुम्ही त्याच्यावर विमा घेतलेला नाही, म्हणून ते आपण मायनस केले. कारण त्यांनी इथं सांगितलेलं आहे ब्रॅकेटमध्ये आउट ऑफ विच 40,000 वेअर अनइन्शुर्ड, म्हणजे त्याच्यावर इन्शुरन्स तुम्ही घेतलेला नाही, म्हणून आपण 40,000 मायनस केले स्टँडिंग चार्जेस. तर मग स्टँडिंग चार्जेसमधून मायनस करायचे आहेत, कारण असे चार्जेस आहेत की तुम्ही 40,000चा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही. म्हणजे विमा पॉलिसी घेताना तुम्ही त्याच्यामधून जे एक्सपेन्सेस असतात ते पण आपल्याला दाखवायला लागतं विमा कंपनीला, एवढे एवढे आमचे एक्सपेन्सेस आहेत, तर ते तुम्ही दाखवलेले नाही आहेत, म्हणून हे 40,000 आपण मायनस केले. तर स्टँडिंग चार्जेस आहेत 1,60,000. तर त्याच्यानंतर आहे सेल ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड रुपीज 2 लाख. आता डिसलोकेशन पिरियड म्हणजे काय, तर डिसलोकेशन पिरियड म्हणजे आग लागल्यामुळं काय होतं की आपल्या व्यवसायाचं नुकसान होतं, पूर्ण होतं किंवा थोडंफार होतं. आणि जो कालावधी असतो आग लागल्यानंतर, तर ह्या आग लागल्यानंतर आपल्याला नुकसान भरपाई मिळेपर्यंत आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये काय होतं की पूर्ण विस्कळीत होतो. जो आपला बिझनेस आहे तो थोडासा विस्कळीत होतो आणि त्याच्यामध्ये गुड्स जळालेला असतो. मग अशा वेळेस जो नुकसान झालेलं असतं उत्पादनाची विक्री किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक असे अडथळे निर्माण होतात की त्याच्यामुळं काय होतं, आपल्या विक्रीवर परिणाम होतो. तर असा जो पिरियड आहे त्याला आपण म्हणतो, म्हणजे तेवढ्या कालामध्ये झालेली पिरियड, म्हणजे डिसलोकेशन पिरियडमध्ये झालेले सेल्स म्हणजे विस्कळीत झालेला कालावधी. आग लागल्यापासून विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आपल्याकडे पैसे नसतात, की फॉर एक्झाम्पल विमा कंपनीनं आपले नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आपल्याजवळ प्रोडक्शन करण्यासाठी जर कॅपिटल नसेल, तर मग काय होतं, तेवढ्या कालावधीमध्ये थोडंफार आपलं जे प्रोडक्शन आहे ते कमी होतं, त्याच्यामुळे सेल पण कमी होतात. म्हणजे बऱ्याच गोष्टीवर परिणाम होतो आग लागल्यामुळं. मग त्याचा जो परिणाम झाल्यानंतर जे सेल्स झालेले आहेत त्याला म्हटलेलं आहे डिसलोकेशन पिरियडचे सेल्स. आणि पुढं दिलेलं आहे अँड द करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर ₹6 लाख. तर इथं असं सांगितलेलं आहे की सेम कालावधीत, म्हणजे आग लागली त्या कालावधीपासून जे तुमचा हा जो इंडेमिनिटी पिरियड आहे 4 months तिथपर्यंतचा जो कालावधी आहे तर तसाच सेम मागच्या वर्षी त्याच कालावधीमध्ये. म्हणजे बघा आता इथं जर समजा एप्रिलमध्ये आग लागलेली होती आणि त्याच्या पुढं आपल्याला नुकसान भरपाई मिळेपर्यंत किंवा एप्रिलमध्ये आग लागलेली होती, सेम तसंच बघायचं की मागच्या वर्षी सेम. कारण कधी कधी काय होतं की जी काही प्रोडक्शन्स असे असतात की त्याचं उत्पादन आहे
सिजनेबल असतं. फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम असेल, रेनकोट असतील, छत्र्या असतील, हे सिजनेबल प्रोडक्शन्स असतात. म्हणून काय केलं जातं की प्रत्यक्ष नुकसान शोधायचं असेल तर काय, आता समजा आईस्क्रीम असेल तर समर सीझनमध्ये त्याला जास्त डिमांड असते. रेनकोट, छत्र्या वगैरे असतील तर त्याला रेनी सीझनमध्ये जास्त डिमांड असते. मग तेव्हा त्याचे सेल्स वाढतात, त्यावेळेस त्याचा प्रॉफिट वाढतो. म्हणून आता आपल्याला आग लागली तेव्हा प्रत्यक्ष नुकसान शोधण्यासाठी मागच्या वर्षी सेम पिरियडमध्ये किती आपलं सेल्स होते ते बघावं लागतं. म्हणजे मग आपल्याला नुकसान भरपाई काढण्यासाठी सोपं जातं किंवा त्या पिरियडमध्ये किती प्रॉफिटचा लॉस झाला हे शोधता येतं. म्हणून इथं करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजे सेम तसंच मागच्या वर्षी त्याच पिरियडमध्ये किती सेल झालेले होते ते दिलेलं आहे. तर ह्या दोघांवरून आपण शॉर्ट सेल काढतो. तर आपल्याला इथं वर्किंग नोट मी इथं दाखवलेली आहे, तरी पण मी पुढे गेल्यानंतर अजून सांगतेच. पण आपण आता क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन सॉल्व करताना सगळ्यात पहिलं आपल्याला शॉर्ट सेल्स शोधावे लागतात. म्हणून आपण म्हणणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. पहिलं आहे ॲन्सरमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. शॉर्ट सेल्स. आता शॉर्ट सेल्स म्हणजे काय तर की तेवढ्याच पिरियडमध्ये, म्हणजे आता प्रत्यक्ष जे आपलं नुकसान झालेलं आहे ते किती झालेलं आहे, त्याच पिरियडमध्ये मागच्या वर्षी किती झालेले होते आपली सेल आणि आग लागल्यानंतर ह्या वर्षी तेवढ्या कालावधीत आपलं नुकसान किती झालं हे बघण्यासाठी आपण जे शॉर्ट सेल फाइंड करतो. तर शॉर्ट सेलमध्ये घेताना इथं बघायचं आहे, तुम्हाला मी फॉर्म्युला देते. तर सेल्स फ्रॉम इथं घेताना घ्यायचं आहे. इथं 2 सेल्स दिलेले असतात. तुम्ही असं पण म्हणू शकता सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड आणि सेल्स करस्पॉन्डिंग पिरियड मायनस डिसलोकेशन पिरियड असं पण म्हणू शकता. तर आपण इथं लिहूया सेल्स इन द पिरियड किंवा इथं सेल्स फ्रॉम. पहिलं घ्यायचं आहे करस्पॉन्डन्सचे. तर ह्याचा जो पिरियड आहे तो पिरियड आपण इथं घ्यायचा आहे. म्हणून सेल्स करस्पॉन्डिंग सेल्स तुम्ही म्हणू शकता. आग कधी लागलेली होती तर इथं बघा सांगितलेलं आहे 1/4/2023 आणि पिरियड इंडेंटमिनिटी पिरियड आहे 4 मंथ्स. म्हणजे याच्या पुढं जर तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येईल. बघा इथं आपण वर्किंग करूया. आग लागली कधी 1 एप्रिलला 2023. त्याच्या पुढं 4 मंथ्स जायचं, एप्रिल, मे, जून आणि जुलै. कारण हा पण महिना पकडावा लागेल कारण 1 तारीख आहे. तर इथं जून आणि जुलैपर्यंत येणार आहे. तर जुलै किती येईल बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 30 जुलै 31 येईल. 31 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 31 येईल. 31 जुलै 2023. तर हा सेम पिरियड बघा, हा जो पिरियड आहे ह्याच पिरियडला ह्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे करस्पॉन्डन्सला किती सेल झालेले होते आणि डिसलोकेशन म्हणजे आत्ता आपले किती सेल्स झालेले आहेत हे काढायचं असतं. तर बघा आता ह्याच्यामध्ये जे आपल्याला करस्पॉन्डन्स सेल्स दिलेले आहेत ते मागच्या वर्षीचे सेल्स आहेत. ते आहेत लास्ट इयर लिहिले बघा 6 लाख. तर तुम्ही इथं डेट नाही लिहिली तरी चालेल, सेल्स असं पण लिहू शकता तुम्ही की करस्पॉन्डिंग पिरियड. इथं जर तुम्हाला डेट महत्त्वाची म्हणजे काढता नाही आली तर तुम्ही इथं म्हणू शकता करस्पॉन्डिंग पिरियड. अमाऊंट आहे 6 लाख. लेस करायचं आहे त्याच्यातून, लेस डिसलोकेशन पिरियड अमाऊंट आहे त्याची 2 लाख. ह्याला म्हणायचं आहे जे मायनस करून आले किती 4 लाख, ह्याला म्हणायचं आहे शॉर्ट सेल. $4 लाख आले शॉर्ट सेल्स. आता आपल्याला दुसरं जे कॅल्क्युलेशन काढायचं असतं ते ग्रॉस प्रॉफिट रेट.
तुम्ही असं पण म्हणू शकता कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. आता ग्रॉस प्रॉफिट काढताना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इथं बघा नेट प्रॉफिट दिलेला आहे. नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय सेल्स घ्यायचे आहेत, की जे मी तुम्हाला इथं वर्किंग करून दाखवलेलं आहे, मी दाखवणारच आहे अजून, आणि इंटू 100 करायचं आहे. तर मी पहिला फॉर्म्युला लिहिते याचा, कसं काढायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेट. तर नेट प्रॉफिट हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे, प्लस स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय सेल्स ऑफ प्रीवियस इयर इंटू 100. इथं 2 सेल्स आहेत आणि 2 सेल्सचा उपयोग आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये करायचा आहे. तर इथं लक्षात ठेवा की प्रिव्हियस इयर म्हणजे आग लागल्याच्या अगोदरचं वर्ष, तर त्या सेल्सचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. आता इथं विचार करा तुम्ही, हे दिलेलं आहे बघा, इथं आपण कॅल्क्युलेशन केलं, सांगितलेलं आहे 1 एप्रिल 2023 टू 31 मार्च 2024, म्हणजे 23 टू मार्च हे जे इयर आहे, हे इथं आग लागली, इथं काय झालं, फायर झालं. मी रेड पेन इथं मेन्शन करते, हे फायरची डेट आहे आणि त्याच्या अगोदरचं हे वर्ष आहे, तर ह्याला आपण म्हणणार आहोत प्रिव्हियस इयर. आणि हे आहे हे कुठलं इयर आहे, तर करंट इयर, की इथं तुमची काय झालेली आहे, आग लागलेली आहे बिझनेसला, प्रिमायसेसला. तर मग ह्या वर्षाचे सेल्स नाही, तर प्रिव्हियस इयर आपल्या क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे, सेल ऑफ प्रिव्हियस इयर. तर सेल ऑफ प्रिव्हियस इयर मग कुठले सेल्स असतील, तर हे, आणि हे सेल्सची अमाऊंट आहे इथं 18 लाख, ह्या सेलची अमाऊंट आहे 18 लाख, आणि ह्या सेलची अमाऊंट आहे 20 लाख सेल्स. आपली वर्किंग नोट नीट लक्षात ठेवा, हे करंट इयरचे सेल्स आहेत म्हणजे आग लागल्याच्या वर्षाचे, आणि इथं पण आग लागल्याचंच वर्ष दिलेलं आहे, पण इथं नीट बघा. तर हे जे इयर आहे, इथं हे जे महिने आहेत हे प्रिव्हियस इयरचे आहेत, आग लागायच्या अगोदरचं वर्ष, म्हणून आपण इथं त्याला म्हटलेलं आहे प्रिव्हियस इयर. आणि इथं आग लागल्याचं इयर आहे, त्या इयरला आपण म्हटलेलं आहे करंट इयर. तर मग आपल्याला इथं काय करायचं आहे, हे जे सेल्स आहेत ते प्रिव्हियस इयरचे आहेत, इथं नोट करायचे आहेत. मग क्वेश्चनमध्ये बघा नेट प्रॉफिट किती दिलेला आहे, 2 लाख. आता स्टँडिंग चार्जेस आपण काय केलेलं आहे, त्याच्यामधून अनइन्शुअर्ड जे स्टॉक होता बघा, इथं आपण केलेलं होतं, कुठं गेलं, हां इथं 2 लाख हा नेट प्रॉफिट होता, सॉरी स्टँडिंग चार्जेस त्याच्यातून आपण हे अनइन्शुअर्ड चार्जेस आहेत ते काय केलेलं आहे, आपण लेस केले, म्हणजे हे आहेत हे स्टँडिंग चार्जेस 1,60,000 आहेत, कारण क्वेश्चनमध्ये लिहिले 40,000 हे अनइन्शुअर्ड चार्जेस आहेत, म्हणून आपलं इथं आलं स्टँडिंग चार्जेस 1,60,000 डिवाइड बाय प्रिव्हियस इयरचे सेल्स, की जे आपण इथं लिहिलेलं आहे प्रिव्हियस इयर 18 लाख इंटू 100. आता आपल्याला बघायचं आहे या दोघांची जर टोटल केली तर मला वाटतं 3,60,000 येत आहे, 3,60,000 डिवाइड बाय 18 लाख इंटू 100. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेट मिळणार आहे, आपण कॅल्सीवर करूया, 3,60,000 डिवाइड बाय 18 लाख इंटू 100, 20%. तर ग्रॉस प्रॉफिट रेट आला 20%. हा रेट खूप महत्त्वाचा आहे, हे काढता आलं पाहिजे. नेक्स्ट स्टेप बघा, पहिलं काय केलं, शॉर्ट सेल फाइंड केले, दुसरं आहे ग्रॉस प्रॉफिट रेट फाइंड केला, तिसरं आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल, प्रॉफिटवर किती लॉस झालेला आहे ते काढायचं आहे, कारण आपल्याला कळलं की ग्रॉस प्रॉफिट म्हणजे आपला जे सेल्समध्ये प्रॉफिट किती आहे, तर 20% आहे. आता 20%चा मिनिंग समजवते तुम्हाला बघा. जर समजा तुम्ही 100 रुपयाला जर सेल करत असाल एखादी वस्तू, तर त्याच्यामध्ये 20 रुपये हा तुमचा प्रॉफिट आहे, म्हणजे हे झाले सेलिंग प्राईस आहे प्रॉफिट, आणि जे 80 रुपीज आहेत हे आहे तुमची कॉस्ट प्राईस.
80 रुपयाला तुम्ही गुड्स परचेज केलेला आहे, 20 रुपये प्रॉफिट घेतला आणि 100 रुपयाला विकली, म्हणजे तुमचा प्रॉफिट आहे 20%, हे कळालं. आता आपल्याला बघायचं आहे की मग तुमचा ॲक्च्युली प्रॉफिट ऑन लॉस किती झाला. तर आपण लॉस काढल्याशिवाय विमा कंपनीला नुकसान भरपाई मागू नाही शकत. म्हणून तिसरं कॅल्क्युलेशन आहे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. सेल्सवर आपल्या किती लॉस झालेला आहे. तर हा जो ग्रॉस प्रॉफिट इनटू, इथं लिहिते मी, शॉर्ट सेल, शॉर्ट सेल्स आपण इथं काढलेले आहेत, ग्रॉस प्रॉफिट इथं काढलेला आहे, म्हणून इथं 20% आहे. 20% इंटू 4 लाख, हे 4 लाख. आता इथं पर्सेंट आहे, नीट काळजीपूर्वक बघा, म्हणजे डिवाइड बाय 100 आहे. तर तुम्ही कसं काढायचं आहे बघा, इथं 4 लाख हे झाले 4 लाख इंटू 20% असं आलेलं आहे. तर ह्याचा मिनिंग तुम्हाला समजवते. तुम्ही जर कॅल्सीवर काढणार असाल, आन्सर आलं तुमचं 80,000. हे कसं काढलं बघा, असं आहे 20% म्हणजे 20/100 इंटू 4 लाख असं आहे. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, 2 4 जा 8, 1 2 3 4, 1 2 3 4, 80,000 रुपीज हे तुमचे लॉस ऑफ सेल्स आहेत. लॉस ऑफ प्रॉफिटचा एवढा लॉस झाला सेल्सवर, 80,000 रुपयाच्या प्रॉफिटचा लॉस झालेला आहे. तर त्याच्या पुढं आपल्याला काढायचं आहे की मग नुकसान भरपाई आपल्याला किती मिळणार. एवढा लॉस झाला, मग आपण पॉलिसीची अमाऊंट आपल्याला इथं दिलेली आहे बघा 3 लाख, आणि आपल्याला माहिती आहेत की इथं 2 सेल्स आहेत. हे प्रिव्हियस इयरचे सेल्स आपण कुठं घेतले, तर ग्रॉस प्रॉफिट काढताना. आता ॲव्हरेज क्लॉज काढताना तुम्हाला काय करायचं आहे, करंट इयरचे सेल्स घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या तारखेला आग लागलेली आहे त्या इयरच्या पूर्ण एका वर्षाचे सेल्स घ्यायचे असतात. तर आपण इथं काढूया ॲप्लिकेशन ऑन ॲव्हरेज क्लॉज, 4 नंबरची वर्किंग नोट आहे. ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. तर इथं आपल्याला घ्यायचं आहे इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड. फॉर्म्युला लक्षात ठेवा, इन्शुरन्स कवर. आपल्याला इन्शुरन्सची कवर किती आहे तो शोधायचा आहे. मग तो कसं शोधायचा बघा, तर हा जो ग्रॉस प्रॉफिट रेट आलेला आहे इथं, तर तो घ्यायचा आहे 20%. ग्रॉस प्रॉफिट रेट 20% ऑन सेल्स. पण हे सेल्स कुठले आहेत, तर 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. ज्या तारखेला डेट ऑफ फायर तुमची किती आहे, तर 1 एप्रिल 2023, आणि मग आग लागल्याचं पूर्ण वर्ष घ्यायचं आहे. आग लागल्यापासून ते पूर्ण वर्षाचे सेल्स, डेट ऑफ फायरपासून 12 monthचे सेल्स घ्यायचे आहेत. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पण 12 monthचे दिसत आहेत, पण आग लागायच्या अगोदरची पण वर्ष आहे, इथं मंथ आहे. तर आग लागायच्या अगोदरचे नाही, तर आग लागल्याच्या नंतरचे घ्यायचे आहेत. हे लक्षात ठेवा, म्हणजे करंट इयर, की ज्या तारखेला आग लागली तिथून पुढचे सेल्स घ्यायचे आहेत, पूर्ण 12 महिन्याचे. जिथं तुम्हाला पूर्ण 12 महिन्याचे सेल्स दिसतील ते सेल्स घ्यायचे आहेत. इथलं कुठले सेल्स घ्यायचे आणि इथं कुठले सेल्स घ्यायचे हे जर तुम्हाला कळालं, तर हा मग क्वेश्चन किंवा हा जो लेसन आहे आणि ही जी मेथड आहे ती तुम्हाला समजणार आहे. तर इथं लिहायचं आहे 20%. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे त्याच्या 20% सेल्सवर काढायचा आहे, की तुम्हाला इन्शुरन्स कवर किती मिळणार आहे ते. 20% ऑन सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. आता बघा इथं 20%,
20% हा ग्रॉस प्रॉफिट रेट आहे ऑफ. आता सेल्स कुठले बघा बरं, कुठं आग लागल्याचे सेल्स किती आहे तर 20 लाख. 20 लाख इंटू 20 लाख किंवा ऑफच्या जागा तुम्ही इंटू पण म्हणू शकता. 20 लाख 20 लाख. 20 लाखावर 20%. आता आपण कसं काढणार आहोत बघूया. 20 लाखावर 20 लाख इंटू 20%, 4 लाख. अमाऊंट आली ₹4 लाख. तर तुम्हाला कॅल्सीवर करायचं असेल तर तुम्ही कसं करणार आहात तर असं करायचं आहे तुम्हाला. 20 लाख इंटू 20% म्हणजे 20/100. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. 2 2 जा 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 म्हणजे 4 लाख हे आले तुमचे इन्शुरन्स कवर. हे अमाऊंट आहे 4 लाख. तर हा आहे इन्शुरन्स कवर. मग क्लेम कसा करणार तुम्ही. क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी. तर तुम्हाला अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेली आहे बघा. पॉलिसी अमाऊंट डिवाइड बाय इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इंटू ग्रॉस क्लेम. किंवा हे जे आहे ते लॉस ऑफ प्रॉफिट पण तुम्ही म्हणू शकता. त्याला म्हणतात ग्रॉस क्लेम. किंवा तुम्ही इथं म्हणू शकता इथं लॉस ऑफ प्रॉफिट. आता इथं बघा पॉलिसीची अमाऊंट आहे 3 लाख. कवर किती आहे 4 लाख इंटू लॉस किती आहे तर 80,000. मग आपण कॅल्सीवर करूया किती येते बघू. 3 लाख डिवाइड बाय 4 लाख इंटू 80,000, 60,000. तुम्हाला विमा कंपनी किती क्लेम करणार आहे तर 60,000 रुपीज. 60,000 खाली आपण लिहूया इन्शुरन्स क्लेम विल बी ₹60,000. 60,000 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देणार आहे. तर आपल्याला पॉलिसी घेतली 3 लाख रुपयाची, पण नुकसान भरपाई किती मिळणार आहे 60,000 रुपीजच नुकसान भरपाई मिळणार आहे. तर ह्या लेसनमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे. शॉर्ट सेल म्हणजे काय तर शॉर्ट सेल म्हणजे की सेम मागच्या वर्षी किती आग लागलेली जी डेट आहे त्या डेटमध्ये मागच्या वर्षी किती विक्री झालेली होती आणि ह्या वर्षी किती जेव्हा आग लागली आणि त्याच्यानंतर जो आपला नुकसान भरपाई मिळेपर्यंत जो नुकसान झालेला आहे तो सेम पिरियडला कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे करस्पॉन्डिंग पिरियड मायनस डिसलोकेशन पिरियड हे येतात ते शॉर्ट सेल. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेट कसा काढायचा आहे. नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय सेल ऑफ प्रिव्हियस इयरचे सेल्स. इथं लक्षात नीट ठेवा कुठले सेल्स आहेत इंटू 100. त्याच्यानंतर फाईन करायचं आहे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट इंटू शॉर्ट सेल. मग ग्रॉस प्रॉफिट आला 20%, शॉर्ट सेल हे आले तुमचं लॉस ऑफ प्रॉफिट. म्हणजे 80,000 रुपयेचं तुमचं ॲक्च्युली नुकसान किती झालं 80,000 रुपीचं, पण विमा कंपनीने नुकसान भरपाई किती दिली 60,000. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज इन्शुरन्स कवर कितीचा रिक्वायर्ड आहे तुम्हाला तर 20% ऑन सेल ऑफ 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या एंडिंगचे सेल्स बघायचे आहेत. तर ते सेल्स आहेत आपण म्हणून इथं वर्किंग नोट केलेली होती. तर करंट इयरचे सेल्स होते प्रिव्हियस इयरचे हे आणि करंट इयरचे हे. तर ह्या सेल्सवर आपण काय केलं
20% काढला आपल्याला कवर कितीचं आहे म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्ही 4 लाखापर्यंत कवर मागू शकता. पण क्लेम किती करणार आहे विमा कंपनी, तर पॉलिसीची अमाऊंट डिवाइड बाय इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इंटू लॉस ऑफ प्रॉफिट किंवा ग्रॉस क्लेम. अमाऊंट आलेली आहे त्याची 60,000. विमा कंपनी तुम्हाला किती नुकसान भरपाई देईल? 60,000. लॉस कितीचा झाला? 80,000. मिळणार पैसे किती? 60,000 रुपये. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.